नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामींचं वास्तव्य तुमच्या घरात आहे हे कसं ओळखायचं. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. हा प्रश्न आध्यात्मिक आहे, पण याकडे भक्त, चमत्कार किंवा अंतिमानवी घटनाच्या दृष्टीने पाहणं योग्य ठरणार नाही. भारतीय अध्यात्मात स्वामी, ईश्वर, भगवान किंवा परब्रह्म हे कोणत्याही एका ठिकाणी मर्यादित नसतात. ते सर्वव्यापी मानले जातात. तरीही भक्ती परंपरेत असं सांगितलं जातं की जिथे श्रद्धा, शुद्धता आणि प्रेम आहे तिथे ईश्वराचं अस्तित्व अनुभवता येतं. म्हणून स्वामी घरात आहे का हा प्रश्न प्रत्यक्ष उपस्थितीपेक्षा अधिक अनुभव, वातावरण आणि तुमच्या अंतर्मनाच्या स्थितीवर आधारित समजला पाहिजे. खाली आपण हे सविस्तर समजून घेऊया. चला चालू करूया. मन लावून व्हिडिओ बघा. नंबर 1, घरात शांततेचा अनुभव वाढणं. जर घरात पूर्वीपेक्षा अधिक शांतता जाणवत असेल, राग, भांडण कमी होत असतील, घरात शांत वाटत असेल आणि मनात स्थैर्य मिळत असेल, तर आध्यात्मिक परंपरेनुसार ते सकारात्मक ऊर्जेचं लक्षण मानलं जातं. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. ही शांतता फक्त बाह्य परिस्थितीमुळे येऊ शकते. यामुळे स्वामींच आले आहेत असा निष्कर्ष लगेच काढलं योग्य नाही. मात्र भक्ती, नामस्मरण यामुळे मन शांत होत असेल तर आध्यात्मिक प्रगतीचं चिन्ह आहे. नंबर 2, मनात भक्ती आपोआप वाढणं. जेव्हा घरात किंवा तुमच्या दिनचर्येत अचानक देवाचं स्मरण वाढतं, देवाचे अनुभव येत असतील, पूजा करण्याची इच्छा निर्माण होत असेल, नामजप करण्याकडे ओढ निर्माण होते, तेव्हा भक्ती परंपरेनुसार मन सकारात्मक दिशेने जागृत होत असं मानलं जातं. नकारात्मक विचार मनात येत नाहीत याचा अर्थ असा नाही की स्वामी प्रत्यक्ष घरात आले आहेत, पण तुमचं मन आध्यात्मिक दिशेने उघडतं आहे. नंबर 3, वाईट विचार कमी होणं. अनेक साधक सांगतात की जेव्हा घरात नियमित नामस्मरण, पूजा किंवा ध्यान होतं तेव्हा राग कमी होतो, वाईट विचार येत नाहीत, नकारात्मक विचार कमी होतात, मनात अपराधीपणा किंवा द्वेष कमी होतो, घरात शांतता टिकते, लक्ष्मी प्राप्ती होते, सुख मिळते, समृद्धी मिळते. हा बदल हा मनोवैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही स्तरावर होऊ शकतो. पण मन शांत झालं की चांगले विचार वाढतात. नंबर 4, घरातील वातावरण हलकं वाटणं. काही लोकांना असं जाणवतं की घरात हलकेपणा आहे, मनावरचा ताण कमी झाला आहे, झोप सुधारली आहे, टेन्शन येत नाही. हे बदल अनेक कारणांची होऊ शकतात. मानसिक स्थिरता, चांगल्या सवयी किंवा सकारात्मक वातावरण. आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला सात्विक ऊर्जा वाढली असे म्हणतात. नंबर 5, पूजा किंवा नामस्मरणात मन लागणं. जर पूजा करताना मन सहज एकाग्र होत असेल, तर विचार कमी भटकत असतील, तर वेळ लवकर निघून जात असेल, तर साधनेत प्रगतीचं लक्षण मानलं जातं. पण हेही लक्षात घ्या, एकाग्रता ही सरावानेही वाढते. यामुळे हे पूर्णपणे दिव्य उपस्थितीचं लक्षण म्हणून निश्चित मानता येत नाही. नंबर 6, घरात अडचणी कमी जाणवणं. जर अनेक श्रद्धाळू लोक सांगतात की पूजा सुरू केल्यानंतर समस्या हळूहळू कमी होतात, आर्थिक स्थिरता येते आणि संघर्ष कमी होतात. पण वास्तव्यात यामागे कारणेही असू शकतात. मानसिक ताकद वाढणे, निर्णय क्षमता सुधारणे आणि प्रयत्न वाढणे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून मात्र याला कृपा मिळणे असेही समजलं जातं. नंबर 7, चमत्कार शोधण्यासाठी. जर चुकीची समज होत असेल, इथे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. अनेक लोक स्वामी घरात आहेत हे सिद्ध करण्यासाठी चमत्कार, आवाज, दिवे, स्वप्न किंवा संकेत शोधतात. पण भारतीय अध्यात्मातील मुख्य शिकवण अशी आहे. ईश्वर हा भिंतीत किंवा चमत्कारात नाही, तो शांतीत आणि सदाचारात आहे.
जर आपण सतत सामान्य घटना शोधत राहिलो तर मन भ्रमात अडकू शकतं. स्वामींचं खरं अस्तित्व कसं समजायचं हे पाहूया. तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वामी किंवा ईश्वराचं अस्तित्व हे 3 गोष्टींमध्ये ओळखलं जातं. नंबर 1, आचरणात बदल, प्रामाणिकपणा वाढतो, गोटेपणा कमी होतो आणि इतरांविषयी करुणा वाढते. नंबर 2, मनात स्थिरता, भीती कमी होते आणि निर्णय शांतपणे घेतले जातात. नंबर 3, सेवाभाव, इतरांना मदत करण्यासाठी भावना वाढते आणि हे बदल खरे आध्यात्मिक संकेत मानले जातात. नंबर 9, घर पवित्र कसं बनतं? घरात ईश्वराचा अनुभव येतो असं म्हटलं जातं तेव्हा स्वच्छता राखली जाते आणि रोज थोडी पूजा किंवा नामस्मरण होतं. घरात वाद कमी असतात, वाणी सौम्य असते आणि ह्या सवयीमुळे घर सात्विक बनतं. 10, भीतीपेक्षा श्रद्धा महत्त्वाची असते. जर काही लोकांना वाटतं की देव घरात आहे म्हणजेच काहीतरी भीतीदायक किंवा रहस्यमय घटना घडतील, पण हे चुकीचं आहे. खरं अध्यात्म सांगतं की ईश्वर भीती निर्माण करत नाही, तो शांतता देतो आणि तो आधार देतो. तर जर एखादं वातावरण भीतीदायक वाटत असेल तर ते मानसिक ताण किंवा बाह्य कारणामुळे असू शकतं. नंबर 11, सर्वात महत्त्वाचा संकेत आहे तुमचं मन. शेवटी सर्वात मोठा संकेत बाहेर नाही तर आत आहे. जर तुम्ही अधिक शांत आहात, राग कमी झाला आहे, जीवनाबद्दल कृतज्ञता वाढली आहे, तर ते आध्यात्मिक प्रगतीचं लक्षण आहे. नंबर 12, वास्तववादी दृष्टिकोन. जर हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ईश्वर हा प्रयोगशाळेत सिद्ध करता येणारा विषय नाही, तो अनुभवाचा विषय आहे. तो मनाच्या स्थितीत जाणवतो. म्हणून स्वामी घरात आहेत का ह्याचं ठोस बाह्य उत्तर असतं. स्वामींचं वास्तव तुमच्या घरात आहे हे ओळखण्याचा अर्थ असा नाही की आपण काही अद्भुत चिन्ह शोधावीत. त्याऐवजी याचा अर्थ असा घ्यावा, घरात शांतता आहे का, मनात सकारात्मकता आहे का, वर्तनात सुधारणा झाली आहे का, भक्ती आणि करुणा वाढली आहे का. जर याचं उत्तर हो असेल तर आध्यात्मिक भाषेत म्हणता येतं की तुमचं घर पवित्र ऊर्जेने भरलेलं आहे. पण ते समजताना वास्तव्य आणि श्रद्धा यामध्ये समतोल ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय श्री श्याम, जय श्री श्याम. धन्यवाद.